जय शिवराय मित्रांनो, जर तुम्हाला डिजिटल सातबारे किंवा आर्ट किंवा ई फेरफार हे कोणतेही डॉक्युमेंट लागणार असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। या व्हिडिओमध्ये आपण डिजिटल सातबारे, आर्ट, ई फेरफार घरबसल्या कसे काढायचे आहेत हे संपूर्ण डिटेल प्रोसेस आपण ऑनलाईन पाहणार आहोत। तर व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर मॉडर्न शेतकरी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला मित्रांनो, मी अमोल लांडगे आपल्या एका व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, डिजिटल सातबारे डाउनलोड करण्यासाठी या तुम्हाला वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंटमध्ये देणार आहे, जेणेकरून तुम्ही डायरेक्टली क्लिक करून या वेबसाईटवरती येऊ शकता। येथे आल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन्स आहेत लॉग इन करण्यासाठी, रेग्युलर लॉग इन आणि OTP बेस्ड लॉग इन। ओके, तर मी आता माझं लॉग इन ऑलरेडी आहे, सो मी OTP बेस्ड लॉग इन करून क्लिक करून तुम्हाला शो करतो। जर तुमचं OTP लॉग इन नसेल तर लॉग इन करण्याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, म्हणजे आपण याच्या पुढचा व्हिडिओ लॉग इन प्रोसेस कसं करायचं, रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी करायची हे मी त्याच्यामध्ये सांगतो। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असं पेज दिसणार आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तुम्हाला जर सातबारे, आर्ट, ई फेरफार, प्रॉपर्टी कार्ड किंवा ई रेकॉर्ड्स हे डॉक्युमेंट्स आपण डाउनलोड करू शकतो। आपल्याला सातबारा डाउनलोड करायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला प्रत्येक सातबाऱ्यासाठी 15 रुपये हे चार्जेस केले जातात आणि हे चार्ज केल्यानंतर तुम्ही तुमच्या गव्हर्नमेंट कामासाठी हे डॉक्युमेंट्स वापरू शकता। सातबारा डाउनलोड करण्यासाठी आपल्याला हे इन्फॉर्मेशनची गरजेचे आहे। त्यामध्ये डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज, गट नंबर, सर्वे नंबर्स आणि याच्यानंतर आपल्याला रिचार्ज करायचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण अकाउंटवरती रिचार्ज करून घेऊयात आणि जेणेकरून आपण हे सातबारे डाउनलोड करू शकतो। रिचार्ज अकाउंटवरती क्लिक करायचं आहे। रिचार्ज करण्यासाठी तुम्हाला इथे 15 रुपयापासून ते 1000 रुपयापर्यंत अमाऊंट टाकून आपल्याला ह्या अकाउंटवरती रिचार्ज करायचं आहे। फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला शो करण्यासाठी 15 रुपये टाकून रिचार्ज करून दाखवतो। यानंतर इथे पेमेंट गेटवे चूज करायचं आहे। पे नाऊ या बटनावरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्ही UPI किंवा QR द्वारे पेमेंट करून तुमचा रिचार्ज करून अकाउंट यूज करू शकता। तर मी हे पेमेंटची प्रोसेस कंप्लीट करून घेतो। रिचार्ज करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला मेन पेजवरती यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही डिस्ट्रिक्ट टाकू शकता, तुमचा ज्या लँडचं तुम्हाला सातबारा करायचा आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता। या ठिकाणी मला पुण्याचं पाहिजे, सो मी पुणे डिस्ट्रिक्ट चूज करतो। तालुका तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही तालुका या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। तालुका सिलेक्ट केल्यानंतर विलेज, तुमचं क्षेत्र कुठल्या विलेजमध्ये आहे ते विलेज तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। मी माझं विलेज या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यासाठी एक सिलेक्ट करतो। त्यानंतर सर्वे नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि गट नंबर टाकायचा आहे। ह्या दोन गोष्टी टाकल्यानंतर तुम्हाला इथे डाउनलोडचा ऑप्शन येतो, तो डाउनलोड करून 15 रुपये डेबिट केले जातात आणि तुमचा सातबारा हा PDF स्वरूपात डाउनलोड होतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही सातबारा डाउनलोड करून तुम्ही तुमच्या खात्यामध्ये यूज करू शकता। जस्ट तुम्हाला एक दाखवण्यासाठी मी एक सातबारा या ठिकाणी शो करत आहे। सातबारा या ठिकाणी तुम्ही तुमचा गट नंबर, सर्वे नंबर, तुमचं नाव, फेरफार क्रमांक हे डॉक्युमेंट्स चेक करून तुम्ही यूटिलाइज करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही डिजिटल सातबारे किंवा आर्ट किंवा फेरफार डाउनलोड करून तुम्ही तुमच्या कुठल्याही कामासाठी याचा वापर करू शकता। कम्प्लिटली लीगल आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओज मी टाकल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चला मित्रांनो, धन्यवाद। थँक्यू सो मच।